ज्याला त्याला कळणे की माझ्या व्यक्तिमत्वामध्ये हा गुण आहे, ही क्वालिटी आहे, ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, हे मला येतं, हे मला समजतं, याच्यात माझा जीव सहजपणे रमतो, हे करताना मला दमल्यासारखं वाटत नाही, हा विषय समोर आला तर कोणीतरी सांगायच्या आधी मला मुळी तो आपणहून कळतो, ही स्ट्रेंथ आहे माझी. पण तो गावस्करवर प्रत्येक बॉलला टीका करत होता. प्रॅक्टिस करताना जे गावस्कर खेळत होता प्रत्येक बॉलला टीका करत होता. येडा आहे, येत आहे का खेळता तुला? तर मुळामध्ये तो असतो, तो गुण असतो, क्वालिटी. आणि नुसता कोणता गुण हा कायमस्वरूपी सद्गुणच आहे आणि कायमस्वरूपी दुर्गुणच आहे असं असतच नाही. कमीपणा, दुःख, खंत वाटायचं काही कारण नाही, पण हे अमुक अमुक हे जरा नॉट माय कप ऑफ टी, हे जे इंग्लिश वाक्य येतं की ओके समथिंग अमुक अमुक इज नॉट माय कप ऑफ टी, की हे माझं क्षेत्र नाही, यातलं मला कळत नाही असे. पण हे कळणे ही सुद्धा स्वच्या ओळखचा प्रवास आहे. आणि म्हटलं तर थ्रेट काय असू शकते? खरं तर या मुद्द्यापासून सगळ्याच मुद्द्यांना लक्षात ठेवा, ओके, दॅट ॲक्च्युली एव्हरी थ्रेट इज अन ऑपॉर्च्युनिटी. तो म्हणतोय स्वतःच्या स्ट्रेंथ आणि नॉन स्ट्रेंथ, तरी अजून त्यांनी विकनेस हा शब्द वापरला. त्यांनी वापरलेले शब्द स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेस कशा ओळखाव्यात किंवा कशा माहिती करत. पहिली मी आठवण करून देतो की चाणक्य मंडलमध्ये, त्यातल्या अधिष्ठान मालिकेमध्ये आणि अख्ख्या फाउंडेशन कोर्समध्ये आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवी जीवनातच आपण कधीही वीकनेस हा शब्द आपण वापरत नाही. कारण की मी सांगितलेलं आहे देर इज नथिंग लाईक वीकनेस. आपण विचारपूर्वक वापरलेला शब्द आहे स्ट्रेंथ आणि नॉन स्ट्रेंथ. की ज्याला त्याला कळणे की माझ्या व्यक्तिमत्वामध्ये हा गुण आहे, ही क्वालिटी आहे, ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, हे मला येतं, हे मला समजतं, याच्यात माझा जीव सहजपणे रमतो, हे करताना मला दमल्यासारखं वाटत नाही, हा विषय समोर आला तर कोणीतरी सांगायच्या आधी मला मुळी तो आपणहून कळतो, ही स्ट्रेंथ आहे माझी. आता या प्रश्नाचा संदर्भ मॅनेजमेंट सायन्समधल्या एका मुद्द्याशी असू शकतो. कारण मॅनेजमेंट सायन्समधल्या एका फार क्रिएटिव्ह संकल्पनेचं नावच आहे स्वॉट ॲनालिसिस, SWOT असा येतो. स्वॉट ॲनालिसिस म्हणजे स्वतःचं करता येणे, स्वतःचं असो, आपण हाती घेतलेल्या कामाचं असो. मला आणि आपली कोअर टीम माझ्याबरोबर जे चाणक्य मंडलचं काम करते, तर चाणक्य मंडल एक संघटना म्हणून जे वाटचाल तिचं करायलाही स्वॉट ॲनालिसिस, SWOT. तर स्वॉटमध्ये S म्हणजे स्ट्रेंथ, W म्हणजे वीकनेस, O म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आणि T म्हणजे थ्रेट, असे चार येतात. की मला माणूस म्हणूनही माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे आणि मी हाती घेतलेलं काम मला उत्तम करायचं आहे आणि अशा एखादी संघटना मी चालवत असेन किंवा तिचा घटक असेन तर त्या संघटनेच्या हातून सुद्धा उत्तम काम व्हायला पाहिजे, याला आपल्याला स्वॉट ॲनालिसिस करता आलं पाहिजे. उद्या चाणक्य मंडलचाही विचार करायचा झाला तर चाणक्य मंडलची शैक्षणिक संघटना म्हणून स्ट्रेंथ काय? ठीक आहे, काम चालवायला प्रामाणिकपणाने बघता आलं पाहिजे स्वतःकडे की वीकनेससुद्धा काय. मग ऑपॉर्च्युनिटी काय? समजा आपलं कामाचं क्षेत्र स्पर्धा परीक्षा, पण त्यातला हा जो फाउंडेशन कोर्स आहे ना, जाता जाता लक्षात ठेवा की अख्ख्या शिक्षण पद्धतीत जगभर आता हा सॉफ्ट स्किल नावाचा विषय बोलला जातो. जगात तो पहिल्यांदा करणारे आपण आहोत, जगात, कधीही विसरू नका. IASचा राजीनामा देऊन जेव्हा चाणक्य मंडल सुरू केलं त्याच्या पहिल्या वर्षीपासून हा फाउंडेशन, आणि तो म्हणजे सॉफ्ट स्किल्सचं प्रशिक्षण. की मुलामुलींना जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल
तर तुझं क्षेत्र काहीही असो, तुझ्यामध्ये हे कौशल्य तुझ्याकडे असली पाहिजेत. नंतरच्या काळात त्याला आलेलं नाव आहे सॉफ्ट स्किल्स. मराठीमधले तर उत्तम शब्द आहे सद्गुण आणि दुर्गुण, की हा चांगला गुण आहे आणि हा वाईट गुण आहे. तर मुळामध्ये तो असतो, तो गुण असतो, क्वालिटी. आणि नुसता कोणता गुण हा कायमस्वरूपी सद्गुणच आहे आणि कायमस्वरूपी दुर्गुणच आहे असं असतच नाही. तो जो गुण आहे तो नीट वापरला तर सद्गुण आहे, पण तो चुकीचा, तिरका, वाकडा, विकृत वापरला तर तोच दुर्गुण आहे. हे सगळे शब्द त्या स्ट्रेंथला लागू आहेत, की स्ट्रेंथ, तुझ्या व्यक्तिमत्वाची जी स्ट्रेंथ आहे ती तू जीवनात योग्य तऱ्हेने वापरलीस तर तो सद्गुण आहे, पण नाही वापरलीस तर तो दुर्गुण आहे. कायम ॲब्सल्यूट, सार्वकालिक, सर्वार्थानिक आहे तो कायम गुण हा सद्गुणच आहे आणि स्ट्रेंथ ही पॉझिटिव्हच गोष्ट आहे असं असत नाही. तुझ्या हातात आहे कौशल्य. अगेन योग हा कर्मसु कौशलम, की तुझी ती जी स्ट्रेंथ आहे ती तू जर चांगल्या तऱ्हेने वापरलीस तर ती सद्गुण आहे, पण तीच स्ट्रेंथ वाईट तऱ्हेने वापरलीस तर तो दुर्गुण आहे. आपण रावण, वाली, दुर्योधन, हिटलर यांच्यामध्ये काही गुण नव्हते? होते ना. बरं, ते साधेसुद्धा नाही, असामान्यच होते, पण त्यांनी त्याचा वापर सगळा वाईट गोष्टीसाठी केला म्हणून ते राक्षस आहेत. आता आधुनिक काळामध्ये सायकॉलॉजीत ह्याच्या काही टेस्ट पण असतात. त्यांचं बेसिक नाव आहे ॲप्टिट्यूड टेस्ट. त्या वेगवेगळ्या तऱ्हांच्या आहेत, चाणक्यत सुद्धा आहेत. आपलेच विश्वस्त ट्रस्टी आहेत डॉक्टर भूषण केळकर, ह्यांच्याकडे जगातली 23 पेटंट आहेत. त्यांनी डेव्हलप केलेल्या पण टेस्ट आहेत आणि ते काउन्सेलिंग पण करतात. त्याची मदत होऊ शकते. किंवा मी हे कायम म्हणत आलो आहे की मुलामुलींना स्वची ओळख होण्यासाठी पहिले गुरुच आई आणि वडील आहेत, आणि या क्रमाने मग त्या मर्यादा कळल्यावर आपल्यासमोर चॉईस 2 आहेत. एक आहे तुझ्या जीवनाचा खेळ, त्या मर्यादांमध्ये राहून खेळ. पण दुसरा आहे की आता तुला कळल्या मर्यादा, ठीक आहे, कष्ट कर, तपश्चर्या कर, प्रयत्न कर आणि त्या मर्यादा ओलांड, पार जा. त्याच्या दोन्ही चॉईस आहेत आणि दोन्ही समान आहेत. तुम्हाला सर्वांना विशेषतः माझं म्हणणं राहील की तुम्ही आयुष्याच्या, वयाच्या, शरीर मन बुद्धीच्या ज्या टप्प्याला आहात त्याला माझं म्हणणं आहे तुम्ही मर्यादा कळून मान्य करून गप बसता कामा नये. तुम्ही त्या मर्यादा ओलांडण्यासाठी कष्ट केले पाहिजेत. मी जे तुम्हाला आजही थोड्या वेळापूर्वी म्हणालो की मी भरपूर संगीत ऐकलेलं आहे, अजूनही ऐकतो, आवडतं. तर जुन्या हिंदीमधला एक महान गायक आहे मुकेश, नाव त्याचं, मुकेश हा गायक आवडतो मला. अनेक आवडतात, पण ते जे अनेक आवडतात पुरुष गायक, तर मला मोहम्मद रफी आवडतो, किशोर कुमार आवडतो, हा मन्नाडे नावाचा जो गायक आहे आवडतो. त्या यादीमध्ये मुकेश, आणखी एक तलत मेहमूद म्हणून आहे, अशा अनेक जण. तुमच्या लक्षात येईलच की अलीकडचं एकही नाव नाही आहे त्याच्यात. सांगायचंच झालं तर मी शंकर महादेवन सांगेन 100% की मला शंकर महादेवनही आवडतो. माझ्या मते हे जे मी तुम्हाला आत्ता आधी गायक सांगितले ह्यांच्याच इतकी ताकद असलेला गायक शंकर महादेवन आहे आणि थोड्या प्रमाणात सोनू निगम आहे. या पलीकडं मला काय आत्ताचा काय, मला काय गायक आत्ता तुमचे कोण असले, अरिजित सिंग वगैरे, बघा बा तुमचे तुम्ही. पण कधीचा ही मी जी नावं सांगितली तुम्हाला, मोहम्मद रफी, मन्नाडे, किशोर कुमार, मुकेश, तलत मेहमूद वगैरे, स्त्री महिला गायकांमध्ये तर लताबाई आणि आशाबाई, फुल स्टॉप, संपला विषय. लता मंगेशकर आणि आशा भोसले. तरी सांगतोय की तीच ताकद श्रेया घोषालमध्ये आहे, हे निश्चित आहे
की लताबाई आणि आशाबाई जेवढ्या महान गायिका आहेत, तर श्रेया घोषाल मला मान्य आहे की श्रेया घोषाल खरं लताबाई आशाबाईंची उणीव भासू देत नाही इतकी. बाकी मी त्या कलेच्या आत्ता त्याच्यात मी जात नाही. तर सांगतोय ते मुकेश, इथे मी तुम्हाला त्याची गोष्ट फाउंडेशन कोर्स आणि त्यातली स्वची ओळखचा एक फार वेगळा अँगल आत्ता आपोआप तुमच्यासमोर येणार आहे या गोष्टीमुळे. मुकेशला आपण गायक आहोत, आपल्याला गायचं आहे आणि आयुष्यात काही करायचं तर गायन ही मुकेशची कायमची स्वची ओळख. म्हणून तो कामाच्या शोधासाठी मुंबईत आला, हिंदी फिल्म इंडस्ट्री, की आपल्याला गायक व्हायचं आहे. आणि मुकेश एका स्टुडिओतून दुसऱ्या स्टुडिओत, एका संगीतकाराकडून दुसऱ्या संगीतकाराकडे, की मला काहीतरी काम द्या, मला तुमच्या सिनेमातलं एखादं गाणं गायला द्या वगैरे. तर ज्यावेळी त्याचा आता उदय होतोय त्यावेळेचा एक महान संगीतकार आहे अनिल बिश्वास नाव त्याचं, जुन्या पिढीचा आहे. आणि त्यावेळचा एक महान गायक आहे कुंदनलाल सैगल, KL सैगल म्हणून हे प्रसिद्ध आहेत. आणि मुकेश अस्सल KL सैगलच्या पद्धतीने गायचा. अस्सल म्हणजे लिटरली डोळे मिटले तर जणू कळणारच नाही की सैगल गातोय का मुकेश गातोय. ते मानलं गेलं किंवा मुकेशलाही आधी वाटलं की आपण आहोत उत्तम गायक आपण. म्हणून तो अनिल बिश्वासना भेटायला जायचा वारंवार. आणि अनिल बिश्वास त्याला हां बेटा ठीक है देख लेंगे असं, फिर यहाँ मिलो फिर वहाँ मिलोगे, पण ते त्याला कामच देत नव्हते. शेवटी एक दिवशी स्टुडिओतलं रेकॉर्डिंग पूर्ण करून अनिल दा, ते बंगाली होते, ही बंगाली स्टाईल आहे अनिल दा असं म्हणण्याची, तर ते निघाले. त्यांना मुकेशने वाटेत ॲक्च्युली अडवलंच आणि म्हणला, ते प्रेमाने म्हणला कि मैं आपको बार बार मिल रहा हूँ, आप कह भी रहे हैं पर मुझे काम नहीं दे रहे. तो मुकेश ने विचारलेला प्रश्न होता, तो आप मुझे बताइए कि मेरे क्या करने पर आप मुझे काम दोगे. गायनाची असाइनमेंट, सिनेमातलं तुमच्या एखादं गाणं. मुकेशने विचारलेला प्रश्न आहे की बताइए मेरे क्या करने पर आप मुझे काम दोगे. नीट ऐका वाक्य. तर अनिलदा त्याला हसून म्हणाले, जब तक मैं सैगल को सुन रहा हूँ तुम्हें काम नहीं दूंगा, जिस दिन मुझे मुकेश सुनाई देगा उस दिन मैं तुम्हें काम दूंगा. एक चॉईस की मला माझी नॉन स्ट्रेंथ किंवा तथाकथित वीकनेस कळली, ठीक आहे, दुःख बाळगायचं काही कारण नाही, ती मी ॲक्सेप्ट केली आणि ठरलो की माझा खेळ हा मी असा खेळेन. पण दुसरा चॉईस आहे त्या ओलांड मर्यादा. तुम्हाला माझं हे म्हणणं आहे की तुम्ही आयुष्याच्या अशा स्टेजला नाही आहात की जिथे जाणवल्या काही व्यक्तिमत्वातल्या मर्यादा, तर ओके त्या ओके म्हणून ॲक्सेप्ट करून गप्प बसावं. फोकस पाहिजे स्ट्रेंथवर, पण अजूनही त्या मर्यादा पार करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असं मी सांगतो. तेव्हा आपल्या जीवनाचं गाणं आपल्या सुरात गा, पण आपल्या जीवनाचं गाणं आपल्या सुरात गाण्यासाठी आपला सूर तर कळला पाहिजे ना. तो मी स्टीव्हन कव्हीचं मग सांगितलेलं पुस्तक 8 हॅबिट, फाइंड युअर व्हॉइस अँड हेल्प अदर्स फाइंड देअर व्हॉइस. आता मी मुकेशची आत्ता आठवण सांगायची ही 2 कारणं आहेत. पहिलं स्वची ओळख, ओके, पण तितकंच महत्त्वाचं आहे मर्यादा ओळखणे आणि त्या ओळखल्यावर त्या मर्यादांमध्ये राहून गाणे याचा उत्तम आदर्श मुकेश आहे. की सचिन तेंडुलकरनी सचिन तेंडुलकर सारखी बॅटिंग करावी आणि राहुल द्रविडनी राहुल द्रविड सारखी बॅटिंग करावी. इथे फक्त एक दुरुस्ती मला आवश्यक आहे का, कारण सचिन तेंडुलकर हा एवढा परिपूर्ण बॅट्समन आहे की तो वेळ काळ जागा मॅचची स्थिती पाहून तो आवश्यक ती सर्व प्रकारची बॅटिंग करू शकतो. सचिन इज क्रिकेटिंग हिस्ट्री इज कंप्लीट बॅट्समन, हे सांगतो मी. एनी फॉर्मॅट, एनिथिंग, असं 2020 सकट, 50 सकट, टेस्ट मॅच सकट. मग अशी तुम्हाला मी गावस्करचं सांगितलं, जर आता देऊयात 1.5 मिनिट आपण आणि आपल्या विषयाला धरून आहे. आय होप यू पीपल एन्जॉय. एक आपली ऑस्ट्रेलियामधली आहे सिरीज 5 टेस्ट मॅचची, ओके. आधीच्या 4 टेस्ट मॅचमध्ये सचिनला 5 इनिंग्स खेळता आल्या.
आणि सचिन तेंडुलकरच्या 5 इनिंग्समध्ये एकूण रन 95 होत्या. गणितात तुम्ही किती कच्चे आहात ते ठरवा. याला म्हणतात सचिन तेंडुलकरची ॲव्हरेज 19 येत होती, तर त्याला बॅड पॅच म्हणतात. हे सचिन फॉर्ममध्ये नव्हता. ॲव्हरेज 19. आणि त्यातसुद्धा मला वैयक्तिक पूर्ण लक्षात आहे की तरी त्यातल्या एकामध्ये त्यांनी 50 केल्या होत्या, क्रॉस केलं होतं 51. म्हणजे 4 मॅचमधल्या 5 इनिंग्समध्ये एकूण रन 95, त्यातल्याही एकदा 51, म्हणजे उरलेल्या 4 मॅचेसमध्ये मिळून 40-42. आणि चर्चा चालू झाली की सचिनमधलं क्रिकेट संपलंय, त्यांनी रिटायर व्हावं. टीका चालू झाली सचिनवर खूप. सचिनचा एक उत्तम मित्र जो स्वतः ग्रेट बॅट्समन आहे हे मी सांगतो. दुर्दैवाने त्याच्या थोरवी एवढं त्याचं करिअर उत्तम झालं नाही, पण बॅट्समन ग्रेट आहे होता, म्हणजे संजय मांजरेकर. दोस्त आहे. तर संजय मांजरेकरनी त्यावेळी सचिनवर टीका केली होती की त्याच्यातला संपलाय क्रिकेट आता. त्यांनी ऑनर, गौरव, सन्मान शिल्लक आहे तोवर सचिननी रिटायरमेंट डिक्लेअर करावी. आणि मलाही लक्षात आहे की एक डिसअपॉइंटमेंट होती की आई शपथ, ज्याच्या खांद्यावर टीमचा आणि अख्ख्या भारत देशाचा भार आहे, एवढा ग्रेट बॅट्समन, पण 4 मॅचच्या 5 इनिंग्समध्ये एकूण रन 95, ॲव्हरेज 19, त्यातले एकदाच कशाबशा कडमडत 51 केल्यानं. मला लक्षात आहे की त्यातल्या एकेवेळी जे वाक्य मी सांगणार आहे, वहीतच नव्हे काळजावर पण लिहून ठेवा तुम्ही वाक्य, कारण चर्चा चालू होती आणि कॉमेंट्री करत होते आपला गावस्कर आणि जेफ बॉयकॉट. तर बॉयकॉट हाही क्रिकेटमधला एक ऑल टाईम ग्रेट ओपनिंग बॅट्समन, इंग्लंडकडनं खेळायचा गावस्करच्याच काळात जेफ बॉयकॉट. तर कॉमेंट्री करत होते बॉयकॉट आणि गावस्कर. आणि सचिन का आऊट होतोय, करता येत नाही, तो स्ट्रगल धडपडतोय आणि होत नाही आहे, अशी चर्चा चालू होती. तर त्यावेळी बॉयकॉट बोललाय माझ्या, कारण मी त्यावेळी मला जो काय असायचा वेळ, का हल्ली जरा आता मी क्रिकेट पाहण्यामध्ये घालवत नाही वेळ, त्याची काही कारणं वेगळीत, मी आत्ता नाही जात त्याच्यात, पण हे जेव्हा आता मी पाहतही होतो तर बॉयकॉट म्हणाला की मागच्या सर्व मॅचेसमध्ये मी सचिनची पाहतोय बॅटिंग. बॉयकॉट म्हणाला मला त्याच्या बॅटिंगमध्ये काही दोष नाहीत वाटत मला. बॉयकॉट म्हणाला की तो त्या बॉलवर जे आऊट झाला आहे तो इट सो हॅपन्स की तो बॉलच कम्प्लिटली अनप्लेएबल होता, म्हणजे त्याच्यावर कोणी आऊट झाला असता. आणि यावेळेला नेमकं घडून आलं आहे की 4 मॅचच्या 5 इनिंग्समध्ये सचिनला असे काही बॉल पडले आणि त्याच्यात सचिन आऊट झाला आहे. ते बोलताना बॉयकॉट एक ग्रेट वाक्य आहे, ते कायमच आहे, ते एकट्या बॉयकॉटचं नाही आहे, वाक्य आधीपासून खूप आहे, आपल्याकरता महत्त्वाचं आहे वाक्य. बॉयकॉट म्हणाला क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. क्लास म्हणजे गुणवत्ता, की क्लास इज परमनंट, की माणसातली गुणवत्ता कायमची असते, पण फॉर्म इज टेम्पररी. फॉर्म म्हणजे तो आत्ता माझा परफॉर्मन्स कसा होतो, तर काही कारणामुळे माझा आत्ता नसेल होत नीट परफॉर्मन्स, याचा अर्थ तू कोणी कमी आहेस असं अजिबात समजू नकोस. सेल्फ बिलीफ. क्लास इज परमनंट. तू लक्षात घ्यायचं आहेस की तुझ्यातली गुणवत्तेची जोपासना तू करत राहायची आहे. काहीतरी आत्ताचं असेल कारण की, किंवा जे मी म्हणालो की 4 मॅचच्या 5 इनिंगमध्ये नेमके ते जे स्पेसिफिक 5 बॉल आहेत सचिनला पडलेले, ते तर दुनियेतला कोणी असता तरी आऊट झाला असता. तर बॉयकॉट म्हणाला क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. आता ऐका नीट मी सांगतोय ते, की ऑस्ट्रेलियाची 5 टेस्ट मॅचची सिरीज, त्यातल्या आधीच्या 4 झालेल्या, त्याच्या 5 इनिंग्समध्ये सचिन आऊट आणि एकूण रन 95, त्यातली आता चौथ्यांदा म्हणतो की एक कडमडत कशाबशा केलेल्या 51. ओके. 5व्या मॅचला वेळ काय आली, तर ऑस्ट्रेलियाची आधी बॅटिंग झाली, 2 दिवस केली ऑस्ट्रेलियाने, 600 काहीतरी रन. आणि तिसरा टेस्ट मॅचच्या 3ऱ्या दिवशी आपला ऑल आऊट झाला आणि ऑस्ट्रेलियाने फॉलो ऑन दिला. आता शिल्लक डे 4 आणि 5. And the only chance is, there is no question of our winning the match. Our only chance was to save the match. पण 2 दिवस. आणि त्यातल्या डे 3ला तर एका दिवसात ऑस्ट्रेलियाने आपल्याला गुंडाळलेलं होतं ऑल आऊट. ठीक आहे.
हे तुम्ही कल्पनाच करा की सचिन त्या दिवशी काय ओझं घेऊन मैदानात उतरला असेल आणि काय मग ओपनिंग बॅट्समन आपला. आता की स्थिती ही डे नंबर 4 आणि 5 आणि सचिन बादशाह पण 4 मॅचच्या 5 इनिंगमध्ये बोंबाबोंब असा सचिन उतरला. ओके, दोन्हीही दिवस त्यांनी खेळून काढले. दोन्ही दिवस नॉट आऊट शेवटपर्यंत वाचवली मॅच भारतासाठी. आणि ती 2 दिवस मिळून 670 मिनिटं होतात. 670 मिनिटं खेळून सचिननी 235 केल्या नॉट आऊट. मर्यादा समजणे, त्यांनी बांधून न राहता त्याच्यावर काम करणे आणि त्या ओलांडणे. आता नीट आहे का की वेस्ट इंडिजमध्ये पदार्पणातच ओके 4 मॅचच्या 5 इनिंग्समध्ये गावस्करच्या 753 रन होत्या आणि ॲव्हरेज 153 होती पदार्पणात. सुरुवातच वेस्ट इंडिज विरुद्ध तरी टॉप क्लास, त्यातली एक डबल सेंचुरी पण आहे. आणि एकदम लिटल मास्टर म्हणून ओळखलं जायला लागलं गावस्करला. क्रिकेटचा ऑल टाईम नंबर 1 बॅट्समन आहे डॉन ब्रॅडमन, त्याला काय कम्पेअरच नाही, हे निश्चित आहे की डॉन ब्रॅडमन. तर स्वतः ब्रॅडमन म्हटला की गावस्कर माझ्या तोडीस तोड आहे, असं ब्रॅडमनचं वाक्य आहे की मी जर आत्ता खेळत असतो तर मी गावस्करसारखा खेळताना दिसलो असतो. हा जगप्रसिद्ध पण झाला आणि वेस्ट इंडिजची सिरीज पूर्ण करून परतला इथे. तर शिवाजी पार्कवर त्याची नियमित प्रॅक्टिस चालायची, नेट प्रॅक्टिस, ती कधीही चुकलेली नाही. की गावस्करच्या डोक्यात 4 मॅचच्या 5 इनिंगमध्ये 753 झाल्या, मी कोण आहे माहिती आहे का, वेस्ट इंडिजमध्ये हरवला आहे. तर मग बिगिनिंग ऑफ द एंड, पतन चालू झालं. हा त्याची वेळ नियमितपणे तिकडं शिवाजी पार्कवर प्रॅक्टिसला. तर एका दिवशी ते जे नेट असतं पहा, तुम्हाला क्रिकेटचं एवढं माहीत, तर त्या नेटच्या इथे एक असा शिडशिडीत माणूस आणि असं थोडा डोलत, म्हणजे प्यालेला होता, असं थोडं डोलत. पण तो गावस्करवर प्रत्येक बॉलला टीका करत होता. प्रॅक्टिस करताना जे गावस्कर खेळत होता प्रत्येक बॉलला टीका करत होता. येडा आहे, येत आहे का खेळता तुला, अशा सगळ्याच्या करत करत जरा सूर्यास्त व्हायची वेळ आली, म्हणजे आता बॅटिंगची प्रॅक्टिस बंद. एवढं होईपर्यंत हा जो माणूस होता तो तिकडे शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर जाऊन बसला होता. तर जे सराव संपला, गावस्करनी बॅट पॅड काढले आणि हा चालत चालत त्या माणसापाशी गेला आणि म्हणाला सर. हां, ॲड्रेस गावस्कर त्यांना सर असं म्हणून ॲड्रेस करतं. बोलणं मूळचं इंग्लिशमध्ये झालं आहे. गावस्कर म्हणाला की तुम्ही माझ्या बॅटिंगवर टीका करत होतात, तर जरा मला सांगाल का की काय माझं काय चुकत होतं. 4 मॅचच्या 5 इनिंग्समध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 753 रन, 153 ॲव्हरेज. आणि ब्रॅडमन ज्याच्याबद्दल म्हणतोय की हा माझ्यासारखाच आहे, तो नम्रतेने जाऊन त्या माणसाला, तो त्याला वेडवाकडं नाही बोलतोय, गपे तुला काय अक्कल आहे का, आधी तुझी दारू प्याली ती उतरव टाईपचा. हां, नाही, गावस्कर त्याला जाऊन सर की यू वेअर क्रिटिसायझिंग माय बॅटिंग, तर मला जरा 2 हे सांगता का. ठीक आहे. हा जो माणूस होता ह्याने खरंच गावस्करला 2 मुद्दे सांगितले. तो म्हणाला फ्रंट फूटवर तू जेव्हा काही वेळा डिफेन्सिव्ह खेळतोयस तेव्हा बॅट आणि पॅडमध्ये गॅप राहते. आणि हा माणूस म्हणाला चांगला बॉलर समोर न ती हेरेल आणि गॅपमधनं बॉल काढेल, आऊट, तुला गॅपमधनं बॉल काढेल. एक हे. आणि दुसरा क्रिकेटमधला एक अवघड पण अत्यंत सुंदर शॉट आहे हुक. असा जो बाउन्सर अंगावर येतो तो असा इकडे, असं काही वेळा असं जे शरीर वळतं त्याच्यात, आम्ही त्याला नटराज असं पण ठेवलेलं नाव आहे क्रिकेटमधलं. त्याचे पाय जो उचलला जातो हा डावा शरीर, ती नटराजाच्या नृत्याची पोज असल्यासारखं येतं. तर हुक शॉट असा इकडे मागे, ह्याला क्रिकेटच्या भाषेत डीप फाईन लेग म्हणतात इकडे. तर हा माणूस होता, त्याने सांगितलं की तुला जर बाउन्सर टाकला तर तू कंपल्सरीली हुक मारायला जातोस, म्हणजे तुलाही स्वतःला काही कळायच्या ठाक. गावस्करचा तो आवडता स्ट्रोक होता. पण हा माणूस म्हणाला की तुझी ही सवय जो ओळखेल तो तुला शॉर्ट ऑफ गुड लेंथ उसळता चेंडू टाकेल अंगावर, कारण मग तो
हुक शॉट खेळण्याचं एक शास्त्र आहे. मला त्याच्यात मी किती वेळ घालू मला माहिती नाही, पण त्याला रोलिंग ओव्हर द रिस्ट म्हणतात, की तुमची जी बॅट फिरायला पाहिजे बॉलवरनं ती अशी वरच्या बाजूनी फिरायला पाहिजे. तर ते करण्याच्या नादात बॅटची अप्पर एज म्हणतात, असा वरचा घेऊन आकाशात चेंडू जाईल आणि तो आउट होशील. ट्रॅप तुझ्यासाठी. हा जो माणूस होता हा कपिल देवच्या आधीचा भारताचा बेस्ट फास्ट बॉलर होता आणि त्याचं नाव रमाकांत देसाई. आणि एक देशासाठीची फारच दुर्दैवाची गोष्ट आहे की रमाकांत देसाईचं करिअर दारूमुळे बर्बाद झालं. रमाकांत देसाई ग्रेट बॉलर होता, फास्ट बॉलर, आणि तो सुद्धा असा शिडशिडीत होता. कपिल देव कसा निदान उंच आहे, सणसणीत, तगडा आहे, ताकदच जबरदस्त आहे, तसं नाही. रमाकांत देसाई तुमच्या पिढीला अजित आगरकर सुद्धा मिळालेलं नाही पाहायला, पण तुम्ही आज ह्याच्यावर जाऊन क्लिपला दिलं कमांड तर तुम्हाला अजित आगरकरची बॉलिंग पाहायला मिळेल. ती मी तुम्हाला एवढं सांगतो की मला अजित आगरकर पाहताना कायम रमाकांत देसाई आठवायचा, पण दुर्दैवानी दारूपायी गेलं. तो रमाकांत देसाई होता. आणि गावस्कर त्याला जाऊन नम्रपणे, सर यू वेर क्रिटिसायझिंग माय बॅटिंग, मला सांगता का 2 काय आहे? या 2. आय होप युअर माइंड इज टेलिंग यू की रमाकांत देसाईंनी गावस्करला हे सांगणे म्हणजे मर्यादांची जाणीव करून दिली. ओके, आता गावस्कर समोर चॉईस 2 आहेत. आहे त्या मर्यादेत खेळ किंवा ती मर्यादा ओलांड. आपल्या आनंदाची गोष्ट म्हणजे गावस्कर मेड द सेकंड चॉईस. आणि त्यांनी जो डिफेन्स पक्का केला, ओके, उरलेल्या अख्ख्या आयुष्यभर नवे क्रिकेट कळणाऱ्यांमध्ये आजपर्यंत ख्याती आहे की गावस्करचा डिफेन्स भेदताच येत नाही. इतका परफेक्ट त्यांनी घडवलेलं स्वतःला. आणि हा जो हुक शॉट, तर गावस्करनी ठरवलं नाही खेळायचा हुक शॉट, खेळायचाच नाही. आला जरी बाउन्सर डक करणे म्हणतात त्याला, किंवा असं लाईनमधनं बाजूला बॉल समोरनं जाईल, विकेट किपर घेईल. डोंट फॉल फॉर दॅट गेम, की हे तुझ्याकरताचं ट्रॅप आहे, ही तुझी सवय, हुक शॉट तुझी आवड, पण तू त्या नादात अन्यथा उठून बसणार आहेस. तर गावस्करनी ठरवलं खेळायचाच नाही हुक शॉट. तरी त्याला लक्षात आलं की काही वेळा त्यालाही काही कळायच्यात खेळला जायचा त्याच्याकडनं. म्हणून सवय घटवायला त्यांनी एकेवेळी आपल्या बॅटच्या मागच्या बाजूला तळाला असं कोरून एक भोक तयार केलं. आरपार नाही, पण परिणाम काय आहे, हुक मारायला जशी बॅट उचलली तर तिकडं हवा त्या भोकामध्ये प्रेस व्हायची आणि बॅट उचलली, हेवी व्हायची, बॅट जड व्हायची, की नाही खेळायची. निश्चय केलेला की हुक शॉट नाही तर नाहीच. मग लक्षात ठेवा की क्रिकेटच्या इतिहासात ब्रॅडमनचं जे सेंचुरीचं रेकॉर्ड होतं त्यावेळी, तर ते ब्रॅडमनचं होतं टेस्ट क्रिकेटमध्ये 29 सेंचुरी, 27 का 29 आहेत. ते मोडणारा पहिला बॅट्समन गावस्कर. नुसतं नाही, टेस्ट क्रिकेटमध्ये 10,000 रन टेस्ट क्रिकेटमध्ये करणाराही पहिला बॅट्समन गावस्कर. आणि केवढी लंबी पारी म्हणजे त्याची, ती ह्या शिस्तीत आहे, ती या निश्चयात आहे, ती स्वतःला ह्या घडवण्यात आहे की जर मला या हुकच्या बाबतीतली माझी मर्यादा लक्षात आली आहे, ओलांडणार आहे मी ते.